ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, दरोडा आणि घरफोडी करणाऱ्या 4 सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडनं 36 लाख रुपयांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसीम युसुफ अली उर्फ वसीम काला, कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी, शिवासिंग अमीर सिंग बावरी आणि पूनम कौर अमीर सिंग बावरी असं अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत. हे चौघंही कल्याणमधले रहिवासी आहेत. या आरोपींना ठाणे आणि नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात विविध पोलीस ठाण्यांमध्ये घडलेल्या 29 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामध्ये दरोडा, सोनसाखळी चोरी, त्याचप्रमाणे मोटर वाहन चोरी, घरफोडी या गुन्ह्यांचा समावेश आहे. एकूण 36,29,725 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आले आहेत. शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी असे 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत. अधिक तपास केला असता या आरोपींनी जवळपास 29 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यामध्ये 20 चेस स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, एक दरोड्याचा गुन्हा आहे, मोटरसायकल चोरीचे 5 गुन्हे आहेत, घरफोडीचे 3 गुन्हे आहेत. असे 29 गुन्हे यांच्याकडे आपल्याला उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 36,29,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, 4 चाकी वाहनं आणि इतर साहित्य असं मुद्देमाल जप्त केलेलं आहे. या शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास 25 पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल, मुंबई असेल, मुंबई असेल या ठिकाणी दाखल आहेत. आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर युसुफ अली यांच्यावर देखील 30 पेक्षा जास्त जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने अधिक तपास गुन्हे शाखेचे युनिट 3 चे अधिकारी एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये